समास 6वा आणि दशक 7वा याच्यामध्ये त्यांनी बद्ध आणि मुक्त निरूपण आपल्याला सांगितलं आहे. त्या बद्ध मुक्त निरूपणामध्ये त्यांची भूमिका अशी आहे की गेल्या वेळी जो द्वैत निरास भाग त्यांनी सांगितला की द्वैताचा निरास केला, तर द्वैताचा निरास करणारं जे काही आपण विवेचन बघितलं त्यातलं आता द्वैताचं शेवटचं रूप त्यांनी घेतलं आहे. ते म्हणजे बद्ध आणि मुक्त हे द्वैत आहे की बद्ध तरी असेल तर तो मुक्त नाही, मुक्त असेल तर तो बद्ध नाही. तर मग आता त्या बद्ध मुक्तांच्यामध्ये जे द्वैत आहे ते द्वैत तरी राहतं का, तर नाही राहत, हे त्याचं उत्तर. तर ते कसं राहत नाही ते ह्या समासामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आता इथे त्यांनी असं म्हटलं आहे की हे बद्ध आणि मुक्त निरूपण जे आहे त्याच्यामध्ये अद्वैत सुरुवात त्याची अद्वैत ब्रह्मनिरोपिले जे कल्पनेरहित संचले क्षण एक तदाकार केले मजे या निरूपणे. आता तो श्रोता वक्त्याला सांगतोय. तो काय सांगतोय तर श्रोता वक्त्याला असं म्हणतो आहे की आम्हाला अडचण अशी आहे की आम्ही जेव्हा अद्वैताचं निरूपण ऐकतो तेव्हा आमचं मन त्या अद्वैताशी बरोबर जुळतं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे परमेश्वराचं जे रूप आहे किंवा जे काही त्याचं स्वरूप आहे ते आम्हाला समजलं आहे आणि त्या अद्वैत स्वरूपाशी आपण बरोबर तदाकार झालो. क्षण एक तदाकार केले, त्या रूपाशी अंतःकरण तदाकार झालं, तदाकार होतं त्या क्षणापुरतं. मज या निरूपणे तुम्ही जे निरूपण केलं मागच्या समासामध्ये त्या निरूपणाने अंतःकरण त्या अद्वैताशी तदाकार झालेला आहे असं तो म्हणतो. आता त्याचा प्रश्न काय आहे, परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मजी होऊन न असावे पुन्हा संसाराचं न पावियावे चंचलपणे सर्वथा. आता एकदा जर मला अद्वैत कळलं आहे आणि ते स्वरूप जर मला कळलं आहे तर मग पुन्हा पुन्हा मी माझ्या प्रपंचामध्ये का रमतो? मी ते सगळं तिथे ऐकतो, मग पुन्हा माझ्या प्रपंचात आलो की ते सगळं माझ्या हातून सुटतं. कल्पनारहित जे सुख तेथे नाही संसार दुःख म्हणून तेची एक होऊ न असावे. असं मी तुम्हाला का विचारतो? कारण म्हणाले जे कल्पनारहित सुख आहे म्हणजे ते स्वरूपाकार होण्याचं, ब्रह्मज्ञानाचं किंवा अद्वैत ब्रह्माच्या निरूपणाचं सुरुवात त्यांनी तशी केली आहे म्हणून म्हणूया. तर ते जे सुख आहे तिथे संसाराचं दुःख शिल्लक राहत नाही हे मला चांगलं माहीत आहे. तर ते असं म्हणतात की कल्पनारहित जे सुख आहे ते प्राप्त झाल्यानंतर मला पुन्हा तेथे नाही संसार दुःख, तिथे जर संसाराचं दुःख नाही तर असं वाटतं की तेच एक होऊन राहावं किंवा तेच एक सुख आपल्याला सतत प्राप्त व्हावं. ब्रह्माची होई जे श्रवणे असं सांगितलं आहे आपल्याकडे की एकदा ब्रह्माच्या विषयी श्रवण केलं की तो ती व्यक्ती ब्रह्मच होऊन राहते. म्हणजे ज्याचा श्रवणाचा अधिकार फार मोठा आहे त्याला म्हणाले फार काही ऐकावं लागत नाही, त्याला फक्त ब्रह्माचं स्वरूप हे असं आहे असं उपनिषदाचं एक महावाक्य सांगितलं की त्याला त्याचं ज्ञान होतं. असं एका शब्दानी एका वाक्याने जर ज्ञान होतं तर म्हणाले पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. बरं आमच्यासारख्यांना सुद्धा बाई त्या श्रोत्याला म्हणायचं आहे की मला सुद्धा त्या ब्रह्माचं यथार्थ ज्ञान होतं, म्हणजे मला सुद्धा ब्रह्माच्या विषयीची जाणीव पक्की होते. असं होऊन सुद्धा पुन्हा मी वृत्तीवर लागे येणे, मी पुन्हा वृत्तीवर येतो म्हणजे पुन्हा मी माझ्या पूर्वस्थितीवर येतो. ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी असं हे सारखं होतं. म्हणजे मुद्दा काय आहे, अद्वैताचं निरूपण ऐकलं की आम्ही अगदी परमार्थ रूप होतो. ते निरूपण सोडून आम्ही घरी संसारात गेलो की संसारात गळ्यापर्यंत बुडतो. म्हणजे आमचं दोन्ही तसंच आहे. म्हणाले आमचं तेही स्थिर राहत नाही, हेही स्थिर राहत नाही. मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे. म्हणे मन त्या अंतरिक्षामध्ये निघून जातं म्हणजे मन वर उचललं जातं आणि मन ब्रह्मरूप होतं. आणि म्हणाले पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. म्हणजे ते अशा काही चांगल्या वृत्तीवर जाऊन राहिलेलं असतं आणि ते पुढच्या क्षणी केव्हा तरी ते तिथून धाडकन खाली कोसळतं म्हणजे ते त्या स्थितीला राहत नाही. म्हणून प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येर झाला. प्रत्यावृत्ती एकमेकांच्या विरोधी वृत्ती, प्रति एकमेकांच्या विरोध, प्रतिस्पर्धी जसं म्हणतो ना आपण, हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत त्या अर्थाने तो प्रतिशब्द वापरला आहे.
तर त्या अधिक आहेत म्हणून प्रत्यावृत्ती. वृत्ती आमच्या अंतःकरणातली वृत्ती. या वृत्ती कशा होतात? कधी त्या ब्रह्माकार होतात, तर कधी त्या वृत्ती संसाराकडे अभिमुख होतात. हे असं सारख्या सैरावैरा त्या पळतायत. किती करू एरझारा, सारख्या अशा एरझारा. म्हणजे एकदा ते अध्यात्म बरं वाटतं, एकदा प्रपंच बरं वाटतं. पायी लाजनिया दोरा कीटक जैसा. म्हणाले जसा एखाद्या दोऱ्यानी किड्याला बांधावं, म्हणजे आपण समजा झुरळाला बांधले त्याचे पाय, आणि जर तो असा वर खाली केला तर ते बिचारं झुरळ वर खाली होणारच आहे. तसं म्हणाले आमचं आहे की आमच्या वृत्ती अशा आम्हाला सारख्या वर खाली नाचवतात. उपदेश काळी तदाकार. कुणी काही सांगत असेल तेव्हा त्याच्याशी मन एकरूप होतं. होता पडे हे शरीर. असं वाटतं की तो उपदेश ऐकल्याबरोबरच शरीर पडावं. म्हणजे काय होईल की त्या ब्रह्मभावातच आम्ही राहू आणि तिथेच आमचा शेवट होईल. म्हणाले अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. आणि असं काय उपदेश ऐकला की प्रत्येकाचं शरीर जर पडायला लागलं तर व्यवहारतः कोणी उपदेशच ऐकणार नाही. त्यामुळे हा उद्योग कोणी सांगितला की परमार्थाचं प्रवचन ऐकायचं आणि तिथे जाणवे पुन्हा घरी जायचंच नाही. तर म्हणाले हे असं नाही होणार. पण म्हणाले जर व्हायचंच असेल, शेवट व्हायचाच असेल तर तो त्या वृत्तीमध्येच व्हावा. आणि नाही तर म्हणाले हा अपपर भाव तरी मिटावा, की एकदा हे असं द्वंद्व तरी संपावं. म्हणाले म्हणून ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे. असं होत नाही म्हणून मग असं बरं वाटत नाही. म्हणाले ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे. आता हा दुसरा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं हे असं घडू नये, ते लाजिरवाणं वाटतं. हा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही असं बघतो की ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत आणि ते ब्रह्मज्ञानी पुरुष मात्र चांगले प्रपंच करता आहेत. असं कसं? मग त्यांनी प्रपंच करावा ब्रह्मज्ञानी पुरुषांनी, या जगामध्ये रममाण व्हावं. कुणी आपल्या विद्यार्थ्यांना जसं तुलसीदासांना त्यांचे जे अनंत स्वामी गुरु आहेत त्या गुरूंनी त्यांना जे शिकवलं, संन्यासी होते पण हा असा रस्त्यावर चालणारा मुलगा बघितला, त्याला जवळ आणलं, कुठला काय त्याची चौकशी केली, त्या मुलाला काही थोडं शिकवलं, त्याची बुद्धी पाहिली आणि मग ते म्हणाले तू माझ्याजवळ राहा. आणि त्यांच्याकडे राहून तुलसीदासांनी सगळं वेदाध्ययन सगळं म्हणजे ज्याला आपण सांग वेदांचं अध्ययन म्हणा, दशग्रंथ म्हणा, षडदर्शन म्हणा, सगळ्याचा अभ्यास त्यांनी केला आणि ते पारंगत झाले त्या सगळ्या विद्यांमध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं आता माझ्याजवळ राहू नकोस, आता तू जा. आणि म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की इथे ह्या ठिकाणी आपल्याला त्यांना असं म्हणायचे ऐसे नसतात जे बोलणे त्याची वाटे लाजिरवाणे, बद्ध होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे. मग हा संन्यासी मनुष्य त्या मुलाच्या भानगडीत पडला कशाला? त्यांना काय करायचं आहे? आला असता जवळ काही विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. ज्याचा आपला संबंध नाही ते अंगावर ओढून कशाला घ्यायचं? म्हणजे आजच्या शब्दात आपल्या आ बैल मुझे मार, हे अंगावर ओढूनच घ्यायचं आहे आपण. तर कशा करता ओढवून घेतात? आता हे जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत तर हे संसाराच्या भानगडीत कशा करता पडतात? नकोच पडायला, ते वैराग्यशील राहायला पाहिजेत. जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मला प्रशस्त न वाटे. ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आहे तो पुन्हा संसाराच्या बाबतीमध्ये पुन्हा फिरून तिकडे काय येतो? हे असं जर घडत असेल तर माझ्या मनाचं काही समाधान होत नाही, असं तो श्रोता म्हणतोय, प्रश्न विचारतोय. ब्रह्मची होऊनी जावे का ते संसारीचं असावे? काहीतरी एक व्हावं म्हणाले. ब्रह्म तरी होऊन जावं, संसारात तरी राहावं, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून. दोन्हीकडे नुसताच गोंधळ किती चालायचा. निरूपणी ज्ञान प्रबळे उठवून जातात ते मावळे. पुन्हा तो चालतोय मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपासी. सुटलं की सगळे आमचे दोष आहेत ते आम्हाला पुन्हा येऊन चिकटतात. ऐसा कैसा ब्रह्म झाला दोन्हीकडे अंतरला, ओढगस्तपणे गेला संसार त्याचा. म्हणाले मग ह्याला असं कसं ब्रह्मज्ञान झालं? किंवा ह्या विषयी किंवा ह्या विषयाच्या विषयी जी जाणीव किंवा जी स्थिती त्याची जी झाली ती अशी कशी झाली की तो ब्रह्मज्ञानी झाला आणि मग त्याला ब्रह्मज्ञान झाल्यावर का तिथे राहावंसं वाटलं नाही त्या स्थितीत, म्हणून प्रपंचाकडे वळला. आमच्या हैदराबाद बाजूला एक जमात आहे आणि ती सगळी जमात
संन्यासाश्रमामधून गृहस्थाश्रमाकडे वळलेल्या लोकांचीच आहे, की तत्त्वज्ञान वैराग्य असं सगळं आल्यानंतर त्यांना ते स्वतःला गोसावी म्हणतात, कोणी काही म्हणतात, पण त्यांच्या बाबतीमध्ये असंच आहे. आणि ते सगळे चांगले धनवान, आता व्यापारी उत्तम समाज आहे तो. जसा पारशी समाज आहे, थोडा आहे पण संपन्न आहे, तसाच तो समाज पण अगदी थोडा आहे पण संपन्न समाज आहे. तर अशी ही माणसं त्या वैराग्याकडे जातात आणि पुन्हा वैराग्याकडून मागे येतात. तर म्हणाले हे असं कसं, ओढगस्तीपणी गेला संसार त्याचा. म्हणजे होतं काय म्हणाले, ना ते परमार्थ मिळाला आणि ना त्याला प्रपंच मिळाला, दोन्ही गेलं त्याचं. घेता ब्रह्मसुखाची गोडी, सांसारिक मागे ओढी. संसारकरिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. म्हणाले सामान्यपणे आमचं असं होतं की आम्ही जेव्हा ब्रह्मसुख घेतो किंवा आम्हाला तो विषय आवडतो, आम्ही त्या विषयात रममाण होतो, त्याच वेळी म्हणे आम्हाला संसाराची ओढ आहे ती आम्हाला मागे खेचते. म्हणजे त्याच्याही विषयीचं आकर्षण अंतःकरणामध्ये निर्माण होतं. म्हणजे आम्ही केवळ त्या स्थितीमध्ये राहू शकत नाही, कोणत्या त्या ब्रह्माच्या किंवा ज्ञानाच्या किंवा अध्यात्माच्या किंवा वैराग्याच्या किंवा अभ्यासाच्या साधनेच्या, काही म्हणा शब्द, तो जो ज्या पातळीवर आहे त्या पद्धतीने. पण त्या स्थितीत आम्ही काही राहू शकत नाही, आम्हाला राहता येत नाही. संसार आम्हाला मागे ओढतो आणि संसार करत राहिलो तर आम्हाला वाटतं आमच्या हातून काहीच होत नाही. आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाच्या वाटेवरती किंवा त्या साधनेच्या मार्गावर आम्हाला कुठे प्रवासच करता येत नाही. अशी दोन्ही बाजूनी म्हणाले विचाराच्या मध्ये एक गल्लत होत राहते. ब्रह्मसुख नेले संसार, संसाराने ब्रह्मसुख गेलं आणि संसार त्या ज्ञानाने गेला. ते ब्रह्मज्ञान मिळवण्याच्या नादात संसार गेला आणि ब्रह्मज्ञानाच्या सुखामध्ये हे जसा संसार गेला तसा संसाराच्या सुखामध्ये ब्रह्मज्ञान गेलं. दोन्ही अपुरी पुरे एकही नाही, दोन्ही धड होत नाही, हेही धड नाही तेही धड नाही. ऐसा श्रोता करी विनती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आता सांगा म्हणाले, माझी बुद्धी सातत्याने ब्रह्माकार राहिली असं असेल तर मी काय करायला पाहिजे, अशा कोणत्या स्थितीमध्ये राहायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझं अंतःकरण ब्रह्माकार राहील. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर. आता वक्ता सांगतो, तू म्हणाले आता हे श्रोत्या तू प्रश्न विचारलायस त्याचं तुला सुंदर उत्तर मिळेल, त्याच्याबद्दल तू काही काळजी करू नको. श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एक आता. या श्रोत्याला जे प्रश्न आला आहे मनामध्ये तो निरुत्तर होऊन जाईल असंच आता वक्ता त्याला उत्तर देईल आणि ते उत्तर त्याला पटणारं असेल, सुंदर असेल, चांगलं असेल. आणि ब्रह्मची होऊन जे पडिले ते मुक्त पदास गेले. जे ब्रह्म झाले त्यांना मुक्तीच लाभली. येर ते काय बुडाले व्यासाधिक. अहो म्हणाले तुम्हाला असं वाटतं का की ज्यांना ब्रह्मज्ञान मिळालं किंवा जे ब्रह्मज्ञानी झाले, जे ईश्वराशी एकरूप झाले, ते सगळे मुक्त झाले. आणि व्यास वगैरेंच्या सारखे जे पुन्हा या पृथ्वीतलावरती येऊन त्यांनी एवढं मोठं काम केलं, ज्यांनी भागवतासारखी रचना सगळ्यात शेवटी केली आणि त्याच्या आधी सगळ्या वेदांचं सुसूत्रीकरण केलं, सगळ्या ग्रंथांवर भाष्य लिहिलं, एवढी 18 पुराणं लिहिली, एवढी दर्शनं. व्यासांचं भाष्य कशावर नाही आहे सांग, सगळ्यावर व्यासांचं भाष्य. एवढं मोठं भाष्य ज्यांनी केलं, एवढं लिखाण ज्यांनी केलं, एवढं मूळ सुसूत्रता ज्यांनी आणली, ते काही मुक्त नाही आहेत. असा वक्ता श्रोत्याला प्रश्न विचारतो, तुम्ही काय समजता की मुक्त होऊन निघून गेला म्हणजेच मुक्त झाला आणि जो पुरुष इथे येऊन लोकांच्या कल्याणाचं कार्य करतो आहे तो काय मुक्त नाही झाला, असं त्यांना विचारायचं आहे. आणि म्हणून म्हणाले श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वा. हे श्रुती. आता वेदांनी असं म्हटलं आहे, नंतर उपनिषदांनी म्हटलं आहे की मुक्त कोण झाले, दोघे झाले. कोण झाले, शुक आणि वामदेव हे दोन मुक्त झाले. एवढ्याचा आधार घेतला की आजपर्यंत या जगामध्ये जन्माला येऊन ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करून मुक्त कोण झाले तर शुक आणि वामदेव असे दोघे मुक्त झाले. आता दोघेची मुक्त आधी अंती बोलत असे. आता तो श्रोता म्हणतो, अहो लोक असं म्हणतात की वेदांनी असं सांगितलं आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत, आधीपासून अंतापर्यंत कोण मुक्त झाले तर दोघेच मुक्त झाले. दोघे कोण तर शुक आणि वामदेव.
म्हणाले वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. म्हणाले वेदांनी बाकीच्या सगळ्यांना काय बद्ध बनवलं. आता हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आपण. बद्ध म्हणजे जो मुक्त झालेला नाही तो, जो संसाराच्या बंधनात अडकलेला आहे तो. आणि मुक्त म्हणजे खऱ्या अर्थाने जो मुक्त आहे तो, जो यातनं बंधनातून बाहेर पडला आहे. मग ते म्हणतात वेदांनी असं काही करून ठेवलं आहे का, असं काही सांगितलं आहे का, असं विधान केलं आहे का की ज्या विधानाप्रमाणे मुक्त फक्त दोघेच आणि बाकीच्या लोकांनी काहीही केलेलं असलं तरी ते सगळे बद्धच आहेत, म्हणजे बांधलेलेच आहेत. मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. म्हणाले वेदांनी जे सांगितलं आहे ते खोटं कसं म्हणावं. अभाव म्हणजे त्याच्यामध्ये कमतरता आहे, केलेलं विधान योग्य नाही असं कसं म्हणता येईल. असं म्हणाले म्हणता येणार नाही. मग ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले. म्हणाले काय सांगितलं. असा श्रोता म्हणजे वेदाच्या आधाराने श्रोता असा बोलता झाला की काय हो. म्हणाले हे असं कसं. देता झाला प्रत्युत्तरे, म्हणाले प्रतिउत्तर दिलं, पुन्हा उत्तर दिलं. दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले. तो म्हणतो नाही नाही, वेदाच्या आधाराने आपल्याला सांगतो की ह्या दोघांनाच फक्त मुक्त केलंय, बाकी नाही. तुम्ही जर म्हणता की वेदवचनी अभाव कैसा धरावा, श्रोताही म्हणतो वक्ताही म्हणतो की वेदाच्या वचनावरती आपण विश्वास कसा नाही ठेवायचा, ठेवलाच पाहिजे. मग वक्ता बोले या उपरी. आता हे सगळं श्रोत्याचं जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये दोघांच्याही बाजूनी भूमिका एका ठिकाणी एकच आहे की तो म्हणतो, श्रोता म्हणतो की वेदांनी लोकांना काय बद्ध केलं, हा त्याचा आरोप आहे. तो म्हणतो याचा अर्थ वेदाच्या वचनावर अभाव कसा किंवा वेदवचन योग्य नाही कसं म्हणावं. श्रोताही म्हणतो वक्ताही म्हणतो की वेदवचन नाहीच आहे, अयोग्य नाहीच आहे. पण तो वेदवचन अयोग्य नाही हे त्या शब्दप्रमाणाने सांगतो. आता वक्ता कोणत्या प्रमाणाने सांगतो ते आपण बघणार. आता म्हणून म्हणाले वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी. हे दोघेच सृष्टीवर म्हणजे या संबंध ब्रह्मांडामध्ये मुक्त झाले. ऐसे बोलता उरी कोणाचं आहे. म्हणाले हे बोलणं कुणाला शोभतं, हे बोलणं कुणाला योग्य आहे, हे बोलणं कोणी बोललेलं आहे, हे बोलणं कसं बोललेलं आहे, हे बोलणं का बोललेलं आहे, या सगळ्याची उत्तरं आता ते आपल्याला देणार आहे. बहु ऋषी बहुमुनी. म्हणाले हे असं बोलल्यानंतर दुसऱ्या कोणाला मुक्ती मिळालीच नाही असं तू म्हणतोस, म्हणजे कोणाचं उरी आहे, म्हणजे बाकी कोणी काही यातलं करणार नाहीच आहे, कुणाला यातनं मुक्ती मिळालीच नाही. कुणी साधन मार्ग जो अवलंबला तो मार्ग त्यांना शेवटापर्यंत घेऊन गेलाच नाही, असा सगळा त्या प्रश्नामध्ये त्यांचा अर्थ आहे. ते म्हणाले पुष्कळ ऋषी, बहुऋषी बहुमुनी, सिद्धयोगी, आत्मज्ञानी असे सगळे झाले पुरुष समाधानी असंख्यात. म्हणाले हे काय दोघेच समाधान पावले अध्यात्माचा विचार करून आणि अभ्यास करून. नाही म्हणाले, तू एक वचन घेऊन मला सांगतोयस की हे असं असं आहे, तुला दुसरी वचन देतो. म्हणून समर्थ वचन सांगतात. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य हे एक वचन सांगितलं की या वचनाने सांगितलं की हे सगळे मुक्त झालेले. पुढचं वचनात सांगितलं रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण. नंतर त्यांनी सांगितलं की पुण्यानी कवी, हरी, म्हणाले अंतरिक्षामध्ये राहणारे, प्रबुद्ध, पिप्पलाद आणि म्हणाले असे अनेक चमस ऋषी, करभाजन, अशा प्रकारे अनेक ऋषी जे आहेत, अनेक श्रेष्ठ पुरुष आहेत, ते सगळे मुक्त झाले. वचनच आहे म्हणाले. जसं तू मला वचन सांगितलंस तसं मी पण तुला वचनच सांगितलं, याही वेगळे थोर थोर. म्हणाले हे फक्त त्याच्यात जेवढे गुंफले गेले तेवढे, याच्याहीपेक्षा कितीतरी अधिकाधिक लोक मुक्त झालेले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्यांचं नाव इथे नाही आहे असे ब्रह्मा विष्णू महेश्वर, आदि करुण दिगंबर दत्तात्रेय, विदेहादिक म्हणजे विदेह राजा, राजा विदेह म्हणजे जनक राजा. तर म्हणाले शुक, वामदेव मुक्त झाले. ये रहे अवघेची बुडाले, या वचना विश्वासले ते पढत मूर्ख.
आता समर्थांच्या स्टाईलनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले हे एवढाच तुला मी आत्ता परामर्श घेऊन सांगितलं. त्याच्या पुढे तुला असं सांगितलं की बाबा याच्यासारखे अनेक ज्ञानी पुरुष मुक्त झाले. एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा जर त्या श्रुतिवचनामधलं एक वचन घेऊन जर तू शुक आणि वामदेव मुक्त झाले एवढंच म्हणत असलास तर तू पढत मूर्ख आहेस. म्हणजे आता आपल्याला पढत मूर्खाचं लक्षण इथे आणखीन एक चांगलं कळलं की कुठल्याही वचनाचा योग्य तो अर्थ न लावता माणसं एकच गोष्ट धरून वाद घालत बसतात. कितीतरी प्रकाराने वादविवाद करतात. तर म्हणाले तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला. अहो म्हणाले आता श्रोताला उसळून आला तो म्हणाला अहो तरी वेद कैसे बोलिला, मग वेद असं कसं बोलला आणि तुम्ही काय वेदाला खोटं म्हणता का. ऐकून वक्ता देता झाला प्रत्युत्तर. याचं हे बोलणं ऐकून वक्त्यांनी प्रत्युत्तर त्याला उत्तर द्यायचं ठरवलं. बोलायला लागला. वेद बोलिला पूर्व पक्ष, वेदांनी फक्त पूर्व पक्ष सांगितला. पूर्व पक्ष याचा अर्थ कोण मुक्त होतो. आता एखादा जर काही सिद्धांत सांगायचा आहे तर त्या सिद्धांताकरता जर काही दृष्टांत द्यायला लागला तर त्या दृष्टांतात जे सांगितलंय तेवढंच खरं आहे आणि बाकी जर काही दुसऱ्या दृष्टांतांनी सांगायची आली तर खोटं आहे असं होईल का. आता समजा अद्वैत सांगायचं आहे. अद्वैत सांगताना सोनं आणि दागिना असा दृष्टांत दिला की सोन्याची लगड आहे आणि सोन्याचा दागिना आहे. दोन्ही एकच आहे, त्यात काहीच अंतर नाही आहे. त्या दोघांमध्ये अद्वैत आहे. आता तंतू आणि पट आहे हा एकच दृष्टांत दिला आणि मग यांनी कुठेतरी वाचलं की ते तंतू आणि पट म्हणजे वस्त्र म्हणजे धागे घेतले आणि ते उभे आडवे ताड्या बाण्यानी विणून त्याचं वस्त्र बनवलं. मग वस्त्र काय आणि धागे काय हे दोन्ही एकच आहे. मुळामध्ये धागा हे खरं, मग त्याच्यापासून वस्त्र भरड बनवलं का फार अगदी तलम बनवलं का आणखीन काय केलं तर ते सगळं आपल्या हाती आहे. म्हणजे आपल्या हाती आहे याचा अर्थ असा की ती जी भिन्नता आहे ती मनुष्य त्याच्या कौशल्याने करतो आहे. मग म्हणाले आम्ही 2 दृष्टांत ऐकले पण तुम्ही आता समुद्र आणि त्याची लाट हा दृष्टांत देता, हा कसा खरा. म्हणजे अद्वैत इथे खरं का खोटं. तर आपल्याला सांगते या सगळ्यांना उत्तरं मोठ्या माणसांना द्यावी लागतात. अद्वैतानी जेवढे दृष्टांत स्वीकारले अद्वैत सिद्ध करण्याकरता त्या सगळ्या दृष्टांताचा परामर्श घेऊन अप्पय्या दीक्षितांच्या काळामध्ये त्याच्यावरती लिखाण केलेलं आहे आणि त्या ग्रंथाचं नाव सिद्धांत लेश संग्रह असं आहे. त्याच्यामध्ये 162-64 श्लोक आहेत, बहुतेक 162च आहेत आणि अद्वैताच्या 65 प्रक्रिया त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की ह्याच्या पलीकडे अद्वैताची प्रक्रिया नाही. म्हणजे मग आता अद्वैत किती प्रकारांनी सिद्ध करता येतं, इतक्या प्रकारांनी मांडलं जातं, इतक्या प्रकारांनी समजलं जातं. अशा प्रकारे हे सांगावं लागतं. म्हणून ज्याला समर्थांनी हा समास त्याच्याकरता दिला. का दिला तर म्हणाले हा कायमचा आरोप आहे आजसुद्धा. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते आम्ही अय्यंगारांच्याकडे जेव्हा पतंजली योगदर्शन वाचायला बसत होतो तेव्हा आमचे प्रशांत अय्यंगार त्या दिवशी म्हणाले की उपनिषदांचा दाखला आहे की शुक आणि वामदेव फक्त मुक्त झाले. मग आमचं ते सगळं प्रवचन झालं. मग मी त्यांना म्हटलं सर तुमची भूमिका काय आहे. शुक आणि वामदेव दोघेच मुक्त झाले आत्तापर्यंत, मग बाकीचे जे लोक मुक्त झालेले आहेत ते मुक्त झालेले आहेत का नाही. त्याच्यावरती कितीतरी दिवस वाद झाला. मग त्यांना पटलं की असं नाही आहे. त्याचं कारण आहे त्यांनी सांगितलं तसं की एखादा ग्रंथ वाचत असताना एक भूमिका घेऊन आपण त्या ग्रंथाकडे पाहतो. ती जी भूमिका आहे आपली ती विशिष्ट भूमिका ही योग्य ठरते का अयोग्य ठरते हा त्याचा विचार करताना किंवा त्या ग्रंथावरती आपण काही भाष्य करताना विचारात घ्यावं लागतंच लागतं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात, अगदी आजचीच गोष्ट तुम्हाला सांगते. म्हणजे किती मोठे सत्पुरुष असतात पण तरीसुद्धा काही वेळा झापड लावलेली असते. आज आता मी ते योगदर्शनच वाचतो त्याचं पहिलंच सूत्र आहे. त्या पहिल्याच सूत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 6 सार्वभौम चित्तस्य धर्म, असं व्यासांचं भाष्य आहे.
कशावरती भाष्य आहे? त्या चित्तावरती भाष्य आहे. आता सार्वभौम चित्ताचा धर्म आहे एवढं त्यांनी सांगितलं. आणि चित्ताचा धर्म काय आहे? तर योगच समाधी ही, ते आधीचं भाष्य आहे. ते त्या दोन शब्दांचं एक वचन आहे. आता त्यांनी सांगताना असं सांगितलं आहे की तो म्हणजे सहा, म्हणजे तो कशाचा? हा योगच समाधी सहाच सार्वभौम चित्तस्य धर्म हा, असं त्यांनी म्हटलं. आता हे जे वचन आहे त्या वचनावरती ज्यांचं पुस्तक मोतीलाल बनारसी दासनी छापलेलं आहे, जे मोठे विद्वान आहेत, त्यांनी तो ग्रंथ छापला. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की चित्ताचा जो धर्म आहे ते चित्ताचे धर्म खाली दिलेले आहेत की कोणत्या चित्तभूमया, कोणत्या चित्ताच्या भूमी आहेत. तर त्यांनी क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 चित्तभूमी आहेत असं दिलं. आता हा सार्वभौम चित्ताचा धर्म आहे हे आम्ही आपल्याला कसं मिसलीड होतो किंवा कसे आपण त्या दिशेने जातो, तर त्यांनी ते लिहिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की अहो, चित्ताची भूमी क्षिप्त असली तरी, चित्ताची भूमी मूढ असली तरी, चित्ताची भूमी विक्षिप्त असली तरी समाधी होतो. आता वास्तविक पाहता पुढेच सूत्रकारांनी सांगितलेलं आहे की समाधी केव्हा सिद्ध होतो? चित्त जेव्हा एकाग्र भूमीवर असतं तेव्हा समाधी सिद्ध होते. एकाग्र झालेलं चित्त, त्याच्यामध्ये वृत्ती नसते का? असते. पण तरीसुद्धा त्या एका वृत्तीच्या ठिकाणी जी एकाग्रता होते तो समाधी असतो. आणि जो मला आपल्याला सांगायचा आहे तो समाधी याच्या पुढचा आहे म्हणतात. आणि ते सांगतात की जेव्हा चित्ताची भूमी निरुद्ध होते तेव्हाच समाधी सिद्ध होतो. म्हणजे क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त या 3 भूमीवर समाधी असू शकत नाही. पण एवढ्या मोठ्या संन्याशांनी, एवढ्या विद्वान मनुष्याने त्याच्यावरती भाष्य करताना लिहिलं आहे की क्षिप्त भूमीमध्ये समाधी होतो. बरं, नुसतं समाधी होतं म्हणून थांबले नाही आहेत. त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं आहे की जेव्हा जयद्रथ पांडवांशी युद्ध करताना हरला त्यानंतर तो जो क्रोधायमान झाला, त्याला जो संताप आला आणि त्या संतापामुळे तो ज्या भूमिकेत गेला, म्हणजे त्याला ते सहन होईना, तो शिवभूमिका असं त्यांनी म्हटलं त्याला. आणि का म्हटलं? कारण शिव हा संहाराचा कारक आहे. म्हणून तो संहार करायला, क्रोधाने दुसऱ्याचा नाश करायला प्रवृत्त झाला, ही समाधी. आता ज्याचं लॉजिक आम्हाला पटत नाही त्याचं लॉजिक एखाद्या संन्यासाला कसं पटतं? एवढ्या विद्वान. दुसरी समाधी, मूढ चित्ताची समाधी. त्यांनी सांगितलं की मनुष्याला पैशाचं आणि म्हणजे शरीर सुखाचं ज्यावेळी अभिलाषा परिसीमेची होते त्यावेळी त्या सुखालाच, म्हणजे शरीर सुखाला किंवा संपत्ती सुखालाच तो जेव्हा विलक्षण जोडला जातो तो समाधी आहे. म्हटलं मग भगवान रजनीश बरोबर झाले. असंच झालं ना की तो समाधी कसा होईल? तो समाधी होणारच नाही. कारण ही जी चित्ताची भूमी आहे ही मूढ आहे. आणि मूढ भूमीमध्ये चित्त कधीच समाधी अवस्थेला जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा सूत्रकार सांगतात की समाधी करता ह्या 2च स्थिती, एकाग्र आणि निरुद्ध चित्तच उपयोगाला येतात, तरीसुद्धा भाष्यकार जेव्हा असं लिहितात इथे त्याचं खंडन आहे की मनुष्य कशावरचाही विचार आधार शोधतो. माणूस आधाराशिवाय विधान कधी करत नाही. कारण ज्याला शास्त्र परंपरा माहिती आहे तो शास्त्र परंपरेमध्ये आधारच घेतो. पण होतं कसं की आता एवढ्या मोठ्या माणसाला आपल्यावर का मच्छर माणूस कसा खोडून काढणार? कारण असं ना, ती माणसं मोठी आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घालवलेलं आहे. पण कसं असतं बघा की मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा एखादा विचार, एखादी गोष्ट कशी घोटाळ्यात टाकते. माणूस कसा घोटाळ्यात पडतो? कारण एक विशिष्ट भूमिका धरलेली असते, त्या भूमिकेमुळे ते घोटाळ्यात पडतात. तर इथे त्यांनी म्हटलं आहे असं की बाबा त्या श्रोत्याला म्हणाले की अरे तो वामदेव आणि तो शुक हे दोघे जण उद्धरले असं वेदांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट समजावून सांगताना आपल्याला जर एखादं विधान करावं लागलं किंवा त्याच्याकरता जर दृष्टांत घ्यावा लागला, आपण मगाशी म्हटलं तसं की अद्वैताकरता दृष्टांत कोणतं घेतले? ते पाणी आणि लाट, तंतू आणि वस्त्र
सोनं आणि अलंकार. म्हणाले ह्या ज्या गोष्टी आहेत हे दृष्टांत घेतले, ह्याच्याशिवाय चौथा नाही घेतला, पाचवा नाही घेतला, सहावा नाही घेतला. आत्ता आपल्याला म्हटलं तसं त्या सिद्धार्थ लेश संग्रहामध्ये 65 प्रक्रिया सांगितलेल्या, त्या कुठे गेल्या? मग त्या कोणत्याच नाही घेतल्या. मग तुम्ही काय एवढ्यावरतीच अद्वैत सिद्ध करता असं म्हटलं तर तसं आहे की हे दोघेच जण, हे शुक आणि वामदेव हे दोघेच उद्धरले असा श्रोत्याचा प्रश्न किती हास्यास्पद आहे. पण मी आपल्याला जे म्हटलं ना तसं की अभ्यास करताना सुद्धा मनुष्य एखादी गोष्ट अशीच धरून चालतो. आता आमचे प्रशांत अय्यंगार प्रकांड पंडित आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. पण तरीसुद्धा त्यांनाही असंच वाटलं की शुक आणि वामदेवांच्या दोघांच्याच बद्दल वेदांनी म्हटलं आहे की हे दोघेच मुक्त झाले. म्हणजे भूमिका कशी बनते. बरं त्यांना काय इतर ग्रंथ माहीत नाही, त्यांना काय इतरांचं मोठेपण, ही वचनं इथे सांगितली, ही वचनं काय त्यांना माहिती असतात. पण मनुष्याची विचार करण्याची एक काही बनली ना भूमिका की ते नेमकं त्याच्यामध्ये बसत नाही, ते नेमकं तिथे उलगडत नाही. तसं या जिथे कुठे आम्ही अडखळणार आहोत ना, ती अडखळण्याची जागा समर्थांनी घेतलेली आहे. आम्ही कुठे अडकणार आहोत तर ते म्हणाले वेद बोलीला पूर्वपक्ष. वेदांनी म्हणाले पूर्वपक्ष सांगितला की हे केल्याने हे मनुष्याच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं, हे नक्की प्राप्त होऊ शकतं. म्हणाले मूर्ख तेथेची लावी लक्ष. आता हा शब्द आपण कोणालाच वापरू शकत नाही कारण सगळी माणसं मोठी आहेत. पण ते म्हणाले की चांगला मनुष्यसुद्धा, ज्ञानी मनुष्यसुद्धा नेमक्या तेवढ्याच शब्दावरती बोट ठेवून तो सगळा विचार करत राहतो. आणि म्हणून ते म्हणाले की मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न मानवे. साधू म्हणजे जो संत आहे किंवा जो अनुभवी आहे आणि ज्याची व्युत्पन्न मती आहे आणि जो सावध आहे, त्यांनी ही सावधता, समर्थांना जी सावधता अपेक्षित आहे ना, म्हणजे सगळा दासबोध शिकून जर आपल्याला पुष्कळ सावधपण आलं तर समर्थांना त्याचं श्रेय आहे की समर्थांनी वेळोवेळी आपल्याला सावध व्हायला सांग, प्रत्येक बाबतीत दक्ष राहा. ते म्हणतात असं आंधळेपणाने काहीतरी स्वीकारून पुढे जाऊ नका. म्हणून त्यांनी तिघांची नावं घेतली. साधूचं नाव घेतलं आहे, व्युत्पन्न म्हणजे व्युत्पन्नमती म्हणजे पंडित त्याचं नाव घेतलं आहे, आणि दक्ष म्हणजे आपल्याकडे मराठीतली साधी किंवा समर्थ म्हणतात तसंच आहे की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टला तोची धन्य. आपल्या घरामध्ये काहीही चुकलं, दोष दुसऱ्याला देऊ नये. आपला दोष आम्ही बघायचं होतं, आम्ही नाही बघितलं, मग आता काय करणार? आता आपण दुसऱ्याला दोष देऊच शकत नाही. का नाही देऊ शकत? कारण असं आम्ही दुसऱ्यावर अवलंबलो. समर्थांनी सांगून ठेवलंय, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे माझ्या घरी एक छोटी मुलगी आहे 13 वर्षाची, ती जरा बुद्धीने स्लो आहे. तर मग तिची आई म्हणाली, तिची आई काम करते, ती म्हणाली हिला काहीतरी काम द्या आणि मग थोडंसं काहीतरी करायला लागेल तर थोडी जरा सुधारते का बघू. मग तिला काहीतरी समजेल असं, काहीतरी विचार करेल असं, काहीतरी असं तिला काम. तर तिला म्हटलं त्या व्हरंड्यामधल्या त्या खुर्च्यांच्या इथे ती पुसून घे. तर म्हणाली कसं पुसू? म्हटलं ते खात पूस, त्याचं साईडचं पूस, ते दोन्ही त्याची कुशन्स काढून पूस. बरं म्हणाली. आता एवढं तिला मी शहाणी काय, खोलीत बसलेली माझ्या, तिथे ती आली आणि तिने मला विचारलं, मी तिला तिथे सांगितलं. ती गेली व्हरंड्यामध्ये, तिने त्या सगळ्या 12 गाद्या काढल्या, त्याच्यावरच्या मी ज्या कवर कुशन्स आहेत त्या सगळ्या कवर रचल्या आणि त्या रचल्या. तिथे एवढे मोठे मोठे 4-4 फुटी 2 फ्लॉवरपॉट ठेवलेले होते. ते तिचा सगळा तो ढीग रचलेला त्या फ्लॉवरपॉटवर पडला. केवढा आवाज यावा, एवढ्या प्रचंड आवाजाने ते दोन्ही फ्लॉवरपॉट फुटले. आता तिची आई एवढी संतापली, ती म्हणाली काय तुला असं तसं, तिला म्हणजे तू तिला मारू नको, चूक असेल तर माझी आहे, तिची नाही आहे. अहो तिला समजत नाही हे तर आम्हाला कळतंय, आम्हाला समजतंय आम्ही काय उजेड पाडला, आम्ही काहीच केलं नाही, आम्हीच चुकलो. समजतंय तर आम्हाला सांगायला पाहिजे. म्हणजे समर्थांचं म्हणणं असं की जर का आम्हाला एखादी गोष्ट परफेक्ट पाहिजे तर आमच्याकडे ते मॅनेजमेंट स्किल पण परफेक्ट पाहिजे. मग त्या मुलीला जे सांगायचं आहे ते मी योग्य तिला सांगायला होतं. त्याला आपण बसलो काहीतरी वाचतोय, त्याला सांगितलं करेल. मग बेसावत आहे ना, ती दक्षता संपली. बेसावत पण आहे इथे. आणि त्यामुळे हे जे आपलं बेसावत पण आहे
त्याला काही कोणाला क्षमा नाही आहे. त्याचं दुसऱ्यावर कोणावरही टाकणं आणि याला दोषी आहे म्हणणं अजिबात शक्य नाही. म्हणून ते म्हणतात की एक तर साधू चुकत नाही, दुसरा खऱ्या अर्थाने व्युत्पन्नमती पंडित चुकत नाही. तो नुसता पंडित आहे म्हणून चुकत नाही, त्या पंडितावरती चांगला अनुग्रह असेल तरच चुकत नाही. नाहीतर पंडिताची बुद्धीसुद्धा त्याला भेद व्हायला वेळ लागत नाही. पंडिताच्या बुद्धीमध्ये सुद्धा भेद होऊ शकतो. फक्त त्याच्यावर खरोखरच ईश्वराची कृपा असावी लागते त्या बुद्धीवरती, की जी बुद्धी कधीही अशास्त्रीय अप्रमाण अशा प्रकारचं विधान कधी करत नाही. तिसरा जो दक्ष आहे, जो सावधपणाने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो, तोही सहसा वेडवाकड करणार नाही. त्यास हे न म्हणे तो हे मानणार नाही. त्यांनी सांगितलं हा जो वेदांचा पूर्वपक्ष आहे, तो पूर्वपक्ष शुक आणि वामदेव हे दोघेच उद्धरले, हा पक्ष तो मानणार नाही. म्हणाले तथापि हे जरी मानले तरी वेदसामर्थ्य बुडाले. म्हणाले समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे वचन जसं आहे तसं मान्य केलं तर वेदाचं सामर्थ्यच संपलं. म्हणजे वेदांनी दोघांना उद्धार त्यांचा करून वेद दमला, संपला. त्याच्यामध्ये असणारी त्याची महती शिल्लक राहिली नाही. म्हणाले वेदाचे नी उद्धरिले न वचे कोणा. म्हणाले वेदांनी कोणालाच उद्धरलं नाही असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. वेदांगी सामर्थ्य नसेल तरी या वेदाचं कोण पुसे. जर सामर्थ्य, पुन्हा ही समर्थांची भूमिका आपल्याला प्रत्येक वेळी त्यांनी म्हटलं आपण समर्थच झालं पाहिजे. आपलं दुबळे पण आपल्याला टाकलंच पाहिजे. ते म्हणतात आम्ही जर दुबळे झालो तर कोणी आम्हाला विचारणार. कारण सगळी परवडच आहे दुबळ्या माणसाची, जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे. मनाने अवलंबून राहू दे, शरीराने राहू दे, आर्थिक राहू दे, कोणतीही बाजू असू दे, पण दुसऱ्यावर अवलंबलो की आपली परवड आहे, आपली परिस्थिती काही खरी नाही. वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदाचं कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया. म्हणाले म्हणून कोणत्याही काळामध्ये वेदाला सामर्थ्य आहे म्हणूनच वेद टिकला. म्हणजे पुन्हा तेच की आमची संस्कृती, आमचा विचार, आमचं तत्त्वज्ञान आज टिकलं. का टिकलं? ते टिकलं याचं कारण ते सामर्थ्य संपन्न आहे म्हणून, त्याच्यात काहीतरी देण्यासारखं आहे म्हणून, आणि त्याचा अनुभव माणसं घेत आहेत म्हणून. आणि म्हणून त्यांनी सांगितलं वेदाक्षर घडे ज्यासी तो बोली जे पुण्यराशी. म्हणाले ज्याला वेदाचं अक्षर समजतं किंवा घडे ज्यासी प्राप्त होतं, अभ्यास करतो, साधना करतो, तो बोली जे पुण्यराशी. म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे. म्हणाले वेदाचं अध्ययन केलं आहे आणि सामर्थ्य प्राप्त झालं नाही असं कसं होईल. म्हणाले असं होणारच नाही. वेदाच्या अक्षरात सामर्थ्य, मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं असेल, पण आपल्या काशीचे जे द्रविड शास्त्री, त्या द्रविड शास्त्रींच्याकडे त्यांना वेदाचं सामर्थ्य त्यांच्याकडे विलक्षण होतं. प्रत्येक मंत्र न मंत्र त्यांच्याकडे सिद्ध होता. म्हणजे त्या राजाच्या, म्हणजे काशी राजा, काशीचा राजा म्हणजे काशी बनारस, त्या काशी बनारसचा जो राजा, त्या राजाच्या राज्यात कोणतंही संकट त्या काळामध्ये आलं तरी प्रत्येक संकटाचं निवारण द्रविड शास्त्रींनी केलं. प्रत्येक संकटात, आणि वेदमंत्रांच्या माध्यमातून केले. त्यांचा वैयक्तिक प्रसंग जो वैयक्तिक मला माहिती आहे तो असा की त्यांच्या काही बरोबर नसे, फक्त 2 पंचे आणि 2 धोतर, काय जे कमरेला गुंडाळायचा पंचान, एक खांद्यावर घ्यायचा पंचान, एक हातामध्ये टंक, कोणतंही पुस्तक जवळ नसेल. तर पुस्तकाची गरज असते, सगळं पाठ. त्यामुळे पुस्तक नाही, एक चटई आणि त्या ट्रंकेमध्ये त्यांचं संध्यापात्र वगैरे काय जे असेल त्यांच्या रोजच्या ह्याचं, तेवढ्याच वस्तू. आणि ते एका बसमधनं प्रवास करत, दारिद्र्य, अतिशय दारिद्र्य, एका बसमधून प्रवास करत होते. प्रवास करत असताना त्यांना मळमळायला लागलं, त्या पेट्रोलच्या वासाने, डिझेलच्या वासाने असेल, पण त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांच्या शिष्याच्या लक्षात आलं की काहीतरी झालं आहे आपल्या गुरुजींना आणि त्यांना मळमळत आहे. तो म्हणाला गुरुजी तुम्हाला त्रास होतो आहे का? तुमचं तोंड काही बरोबर नाही वाटत आहे, चेहरा, तुमची मुद्रा मला लांब झाल्यासारखी वाटते. काही नाही म्हणून 2दा-3दा टळालं. पण तो म्हणाला मला सांगा तुम्हाला काहीतरी होतं आहे. हो म्हणाले मला जरा मळमळत आहे. मग ठीक आहे म्हणाला. मग त्यांनी बसमध्ये इकडे तिकडे कोणाकडे खडी साखर आहे का, लवंग आहे का, काही आहे का, चौकशी करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं कोणाला काही मागू नको, गप्प बस. नाही म्हणाला अजून आपल्याला ते पुढचं स्टॉप यायला वेळ आहे म्हणून मी या लोकांना काही मागू नको म्हणाले, गप्प बस. 5 मिनिटांनी त्यांचा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा झाला.
तो म्हणला, गुरुजी तुम्हाला बरं वाटायला लागलं? हो म्हणाले. का? म्हणाले, तू लोकांना मागायला लागलास, उगाच मला हे झालं, मला ते झालं, म्हणून मी मधुमंत्राचं स्मरण केलं, म्हणून माझ्या जिभेवरती साखरेचा जो गोडवा आहे तो निर्माण झाला. म्हणजे आम्ही इतकं आहे, म्हणजे आम्ही काय देवाची पूजा, गुरुजी लवकर आटोपा, त्यामुळे गुरुजींना मंत्राला शॉर्टकट करायला लावतो. नाही तर असंच आहे की आम्ही जर म्हटलं की कलशस्य मुखे विष्णू, ते आहेच, तिथे मुखावर विष्णूच आहे. मला गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु, या पाण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या, तर त्या आहेतच, पण तो म्हणणारा तसा पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की जो असा आहे, त्या किती किती गोष्टी आहेत त्यांच्या चरित्रातल्या. म्हणजे राधाकृष्णांनी जेव्हा भारत सरकारने राष्ट्रीय पंडिताचं पुरस्कार देण्याचं योजलं, त्यावेळी पहिला पुरस्कार राधाकृष्णांनी सांगितला द्रविड शास्त्रींना द्या, आणि त्यांना तार केली की तुम्ही हा पुरस्कार स्वीकारायला दिल्लीला या. ते गेलेच नाहीत दिल्लीला आणि तो पुरस्कार स्वीकारण्याकरता. तर त्यावेळी त्यांनी जेव्हा ते बनारसला आले तेव्हा भेटायला आले. ते म्हणाले, तुम्ही आला नाही दिल्लीला पुरस्कार घ्यायला? ते म्हणाले, काय करायचं आहे सरकारचा पुरस्कार मला घेऊन? म्हणाले, ही सगळी सेवा त्या वेदोनारायणाच्या चरणी अर्पण आहे. त्यांनी स्वीकारली तर स्वीकारली, नाही स्वीकारली तर नाही स्वीकारली, बस संपला विषय. त्यांना त्या पुरस्काराचं काही नाही, त्यांना त्या मिळवण्याचं काही नाही. आणि सांगण्याचा हेतू असा की ज्याची वेदावर पूर्ण श्रद्धा आहे त्याला वेद देईलच ना, कारण वेदाच्या आज्ञा आहेत. आपण जर ते उपनिषद पाहिली, एष आदेश, हा वेदाने म्हटला हा माझा आदेश आहे, हा आपण ऐका आणि सुखी व्हा, हा ऐका आणि आपण संपन्न व्हा, हा ऐका आपण सफल व्हा. म्हणजे ही इतकी ज्याची त्याच्यावर श्रद्धा आहे त्याला वेद दिल्याशिवाय काय. एक काळ असा होता की वैदिक ब्राह्मण असो की याज्ञिक ब्राह्मण असो, 2 वेळा खाण्याची परिस्थिती बिकट होती. त्यावेळी आमच्या मराठवाड्यामधले यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे आता गेले, 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं, आत्ता अगदी 2-3 वर्ष झाली ते गेले. तर ते प्रत्येक वैदिकाला आणि याज्ञिकाला सांगायचे की हे पहा, आपल्याला अन्नाकरता कोणापुढे हात पसरायचा नाही आहे, फक्त एक करायचं, रोज सकाळी रुद्राध्याय म्हणायचा. घरामध्ये रोज रुद्राध्याय म्हटला तर अन्नाला कधी कमी पडत नाही. म्हणाले, तुम्हाला कधीही जेवायला कमी पडणार नाही, आयुष्यभरामध्ये तुम्ही उपाशी कधी मरणार नाही. म्हणाले, एवढं करा. आणि त्यामुळे सांगण्याचा हेतू असा की अशा किती गोष्टी आहेत की ज्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. आणि म्हणून ते म्हणतात, वेदाक्षर घडे ज्यासी, ज्याला वेदाचं अक्षर उच्चारण्याची संधी मिळते, जो उच्चारतो तो बोली जे पुण्य राशी, त्याला पुण्य आहे. म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे, म्हणून वेदाच्या ठिकाणचं सामर्थ्य काय कमी आहे. विलक्षण सामर्थ्य संपन्न वेद आहे. वेदशास्त्र पुराण भाग्य झाली या श्रवण, तेणे होई जे पावन, हे बोलती सांगू. म्हणाले, त्याचं श्रवणसुद्धा तितकंच मोठं आहे. श्लोक अथवा श्लोकार्ध, आता त्याचा महिमा, आता महिमा सांगण्याची ही पद्धत आहे. म्हणून म्हणाले, श्लोक एखादा ऐकला तरी पुरेसा आहे, श्लोकाचा अर्धा भाग ऐकला तरी पुरेसा आहे, नाही तरी श्लोक पाद एक शब्द ऐकला तरी पुरेसा आहे. श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती. आता वेदाचा महिमा त्यांनी सांगितला. म्हणाले, वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईणी, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जे सांगितलं आहे, तू जो प्रश्न विचारतोयस त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या 1 आणि 2 संदर्भाच्या गोष्टी नाही आहेत, मालिका आहेत. आईणी म्हणजे माळा, म्हणजे इथे पुष्कळ असे संदर्भ तुला बघायला मिळतील आणि तुला त्याचं उत्तर मिळेल. अगाध महिमा व्यासवाणी वदवून गेली. म्हणजे व्यासवाणीने जे सांगितलं आहे ते काय सामान्य आहे. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलले. व्यासांनी महिमा सांगितला आहे आणि म्हणाले लोकांनी तो अनुभवला आहे म्हणून मान्य केला आहे. असं दोही वेगळा तिचा नुधरे, बरोबर आहे, मला शब्द कळली. हां, तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणी जे चतुरे, येरा गया गोवी येरा गथा गोवी. गथा म्हणजे त्याच्यामध्ये गथा गोवी याचा अर्थ गोंधळून त्याच्यामध्ये निर्माण करणं. जाणी जे चतुरे, येरा म्हणजे एरवी, एरा म्हणजे इतरांचा, आपल्यासारखे एरे गबाळे त्यातला एरा. तर म्हणाले तो जो येरा आहे त्या अशा एरा गबाळ्यांचा काय होतो, नुसता गोंधळ उडतो, त्याला संभ्रम होतो आणि त्याला गथा गोवी म्हटलंय की म्हणून गोंधळून जातो, समज योग्य राहत नाही. तर काय होतं, दोही वेगळा तिचा नु धरे, तरी महिमा कैचा उरे,
या दोघांच्यापेक्षा तिसरं म्हणजे तिजा नु धरे, या दोघांपेक्षा जर तिसरा उद्धरलाच नसेल तर महिमा कैसा उरे, तर वेदाचा महिमा कसा राहील. असो हे जाणी जे चतुरे. शहाण्याने हे समजून घ्यावं की हे काय आहे. बाकी एरवी कोणाचाही गोंधळ होईल किंवा त्याच्या समजुतीचा गोंधळ उडेल, त्यात काही आश्चर्य नाही. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणे उद्धरावा. पुन्हा तसंच वाक्य आहे. म्हणसी काष्ठी लागोन पडला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. दुसरा तर्क उभा केला. ते म्हणाले तुला असं वाटतं का की जो मुक्त झाला तो लगेच आडवा पडला म्हणजे काष्ट झाला म्हणजे मेला, म्हणजे मुक्त झाला की मेला, म्हणजे मुक्त होणंच नको. पुन्हा तेच ते म्हणाले कोणी मुक्त झाला की लगेच आडवा पडतो का, काष्ट होतो का. म्हणून ही काष्ठी लागून पडला मुक्त झाल्याबरोबर, तोची एक मुक्त झाला म्हणजे जो आडवा पडला तोच मुक्त झाला असं तुझं म्हणणं आहे का. तर शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. तर म्हणाले तुला दुसरं सांगतो की शुकसुद्धा मुक्त झाला हे तुझ्याच मताप्रमाणे आहे. तर तो मुक्त झालेल्या शुकानी सुद्धा पुढे कितीतरी वाङ्मय लिहिलेलं आहे. म्हणजे मुक्त झालेले लगेच वर निघून जातात, त्यांचा इथं काही पत्ता लागत नाही. आणि पत्ता लागत नाही म्हणून हे दोघेच राहिले असं जर तू म्हणत असलास तर मग हेही मुक्त झाल्यावर राहिले कसे. म्हणजे उलटा तुला माझा प्रश्न आहे म्हणाले आता की हे जर मुक्त झाले तर मग राहिले कसे. नुसते राहिले नाही तर त्यांनी एवढं भागवतासारखं पुराण तर सगळ्यात शेवटी लिहिलं, त्याच्या आधी तर केवढं तरी वाङ्मय निर्माण केलं. मग म्हणाले शुकमुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नवता अचेतन ब्रह्माकार. म्हणाले तो मुक्त झाला तरी तोही काही असा अचेतन नव्हता, म्हणजे तोही असा काही जड होऊन काष्टवत पडलेला नव्हता. म्हणाले अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारासार विचार बोलणे न घडे. त्यांनी जो सगळा वेदांत असं म्हणतात की भागवताची जी ग्रंथाची संहिता आहे, विद्वानाची परीक्षा त्या भागवत संहितेमध्ये होती. खरा विद्वान जो आहे त्याची परीक्षा तिथे आहे. एवढा मोठा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते शुकमुनी कसे असतील. जो ब्रह्माकार झाला तो काष्ठ होऊन या पडला, शुक भागवत बोलिला परीक्षिता पुढे. मग तो काही काष्ठ होऊन पडला नाही, हे त्यांना पुन्हा पुन्हा सांगायला 4 ओव्या लिहिल्यात समर्थांनी. एका ओवीत नाही कळलं तर दुसरी, दुसरीत नाही कळलं तर तिसरी, तिसरीत नाही तर चौथी. म्हणाले निरूपण हे सारासार. म्हणाले हे जे निरूपण आहे ते विचार करायला लावणार आहे. बोलीला पाहिजे विचार. आपण म्हणाले जे सांगायचं आहे ते निश्चितपणे काही देण्यासारखा विचार बोलला पाहिजे. धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे. आता काय करावं लागतं म्हणाले, एखादा विषय समजून द्यायला, एखादा विषय पटवून द्यायला. सचराचर या संबंध चराचर सृष्टीमध्ये काय सांगितलं तर हा विषय पटेल बरं, काय सांगितलं तर तो विषय लक्षात येईल बरं, याचा म्हणाले विचार करावा लागतो. म्हणून वेद काय करतो, निरूपण हे सारासार. हे निरूपण कशाचं आहे, सार आणि असाराचं निरूपण आहे. म्हणजे जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे त्याचं निरूपण आहे. त्याच्या पुढे बोलीला पाहिजे विचार. आता ते सार आणि असार काय आहे हे सांगा. नाहीतर असं होतं की विषय घेतलेला असतो एक काहीतरी आणि तो विषय बाजूलाच राहतो, बाकीचं इतकं बोललं जातं की तो ऐकणारा म्हणतो बाबा तुम्ही सांगणार काय होते ते तर आम्हाला काहीच ऐकायला मिळालं नाही, आम्ही दुसरंच काही ऐकलं. आणि त्यामुळे ते म्हणाले असं नाही, तो काय सारासार विचार, जो काही सांगायला घेतलेला विचार आहे तो बोलीला पाहिजे विचार. तो विचार बोलला गेला पाहिजे, म्हणजे सांगितला गेला पाहिजे, तो ठसवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. धांडोळावे सचराचर कशा करता, तो दृष्टांत बरोबर सांगण्याकरता. दृष्टांता कारणे, तो दृष्टांत सांगण्याकरता सगळीकडे पाहावं लागतं. सगळे दृष्टांत, सगळ्या प्रकारची अनुभव, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. म्हणून म्हणाले शुकवामदेव नाव दिलं दृष्टांत. या नाव दिलं तुम्हाला दृष्टांत, म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. म्हणाले ब्रह्मज्ञान सांगताना क्षणभर क्षणकाल ब्रह्माच्या विषयी निरूपण करावं लागतं. त्याच्याकरता दृश्य जगताचा आधार घ्यावा लागतो. कारण असं आहे तर ब्रह्म तिकडे आणि आम्ही इकडे, आणि त्या ब्रह्माविषयी आम्ही काही बोलू लागलो. त्याची टिंगल फार सुंदर तो मी नव्हेसमध्ये केली.
की तो जेव्हा सांगतो की अरे 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 कृष्णा, तू इथे कसा बसलास, काय झालं तुला, एकटा कसा काय, तुझी राधा कशी दिसत नाही, अरे अरे शंकरा, तुझ्या कैलासावर पुष्कळ थंडी वाजतीये बहुतेक, तू काकडलायस. सगळ्या त्या शिष्यांना वाटतं काय आमचे गुरु आहे, की इकडे पाहिलं की शंकर दिसत आहेत, इकडे पाहिलं की कृष्ण दिसतोय, त्यांच्याशी संवाद करतायत. म्हणाले दुसऱ्याला फसवणं सोपं आहे, कारण हे जे आहे क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे. आता त्यांनी निरूपण केलं की अहो काय, मी म्हणजे ब्रह्मज्ञानीच पुरुष आहे, असं तो लखोबा लोखंडे त्या ठिकाणी जो आपलं ते झालेला असतं त्यावेळी तो म्हणतो ना, मी काय, मी महाराज आहे, मी मोठा महंत आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, तुम्ही सगळ्यांनी मला नमस्कार करा, हे करा ते करा. हे सगळं बोलल्यानंतर हे सगळं नुसतं ऐकलं तर विश्वास बसायचा नाही. मग हा कसा आहे, याला ईश्वर भेटतो, त्याचा ईश्वराशी संपर्क आहे, त्याचा अधिकार मोठा आहे. हा अधिकार लोकांना दाखवला तर आपण म्हणतो ना, चमत्कार तिथे नमस्कार आहे. सामान्य आमची बुद्धी अशी आहे की आम्ही कसं ओळखणार, ब्रह्मज्ञानी पुरुषाला आम्ही ओळखू शकत नाही, तो आमच्याचसारखा व्यवहार करतो, त्यामुळे आम्हाला तो काही कळत नाही. मग ज्याला आपण काही आहे हे कळून द्यावं असं वाटतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणते तो काहीच नाही. जो आपलं मोठेपण लोकांच्या प्रत्ययाला आणून देतो तो काहीच नाही. ज्ञानेश्वराने आथिल्ये पण मिरवे म्हणाले, जे आपलं मोठेपण मिरवतो तो काहीच नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं क्षण एक दृश्य दांडोळावे, एक क्षणकाल या दृश्यामध्ये यावं लागतं. नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. आणि निरनिराळ्या प्रकारांनी म्हणाले, वेदाला सुद्धा आपलं बोलणं जे आहे ते अनेक उदाहरणांनी उदाहरणं देऊन, आधार देऊन ते पक्क करून सांगावं लागतो. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. त्याला बद्ध म्हणावं का, जर का तो अशा प्रकारे निरूपण करतो आणि भागवत सांगतो तर तो बद्ध होईल का. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरू बोलले. आता त्यांना जे सांगायचं आहे ते त्यांनी सांगितलं. ते म्हणाले असं काष्ठवत पडावं लागतं, त्या भावावस्थेमध्येच कायम राहावं लागतं, किंवा कायम समाधी लावूनच बसलेले आहेत, ते कोणाशीच बोलत नाहीत, ते कोणालाच भेटत नाहीत, असं काही नाही म्हणाले. म्हणाले मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरू बोधे. सद्गुरूंचा बोध झाला की मुक्तीची प्राप्ती होते, हे एक विधान केलं त्यांनी. त्या विधानापुढे एक मुक्त एक नित्यमुक्त. आता समर्थांना मान्य असलेले प्रकार सांगतायत. एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी. एक मुक्त, मुक्त म्हणजे जे मुक्त झाले ते मुक्त कुठे गेले, ते इथे पण वावरले. त्या मुक्तांचे प्रकार किती, दोन. एक प्रकार जो आहे तो देहामध्ये आहे म्हणून जीवनमुक्त, कारण जीवन आहे आणि मुक्त पण आहे. दुसरे विदेहमुक्त, की जे देह टाकून निघून गेले, असे विदेही संत असं म्हणतात. की ज्या संतांना असं आहे ना, आपण जी बिरुदं लावतो संतांना, संतांच्या मागे काहीतरी आदरात्मक आपण लिहितो, श्री लिहितो, काही ब्रह्मचैतन्य म्हणतो, असं काही काही शब्दांनी आपण त्यांना संबोधतो. तसं संतांना संबोधायचं आहे तर हा एक शब्द आहे की विदेही मुक्त संत. याचा अर्थ ते संत ह्या पृथ्वी तलावर आता अस्तित्वात नाहीत, आणि जे जीवनमुक्त आहेत ते अजून पृथ्वी तलावर आहेत, जीवन जगता आहेत, पण जे मुक्त आहेत. अचेतन ते विदेहमुक्त, वरती एवढी आहे. एक जाणावे जीवनमुक्त, एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी. हा विदेहमुक्त देहाने ते नाहीत, परंतु परमेश्वराला प्राप्त आहे. आता समर्थाने आणखीन एक शब्द त्याच्या मागे घातला. त्यांनी असं म्हटलं, एक योगी विदेहमुक्त. योगी म्हणजे त्यांनी या ठिकाणी वापरताना शब्द, जो अधिकारी पुरुष आहे त्याला वरती कुठेही शब्द वापरला नाही. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरू बोधे. कुणाला कसा त्याला काय म्हणावं शब्द वापरला नाही. एक मुक्त एक नित्यमुक्त, हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षण सांगितलं जो कोण आहे त्याचं. आणि ती अवस्था एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त
समाधानी. आता ह्या विदेहमुक्ताच्या मागे मात्र एक योगी शब्द लावून दिलेला आहे. तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की जेव्हा संत किंवा मुक्त पुरुष हा देहाच्या पलीकडे जातो त्यावेळी देहात असताना कार्य करण्याला ज्या मर्यादा पडतात त्या मर्यादा देह नसताना पडत नाही. आणि त्यामुळे योगाची जी सिद्धी आहे किंवा योगाचा जो अधिकार आहे किंवा योगाचं जे सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य देहाच्या पलीकडे गेल्यानंतर प्रकट होते. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय हे विदेहमुक्त संत कसे स्मर्तृगामी. दत्तात्रेयांना सुद्धा आपण स्मर्तृगामी म्हणतो. स्मरण केल्याबरोबर हजर. म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण पडली आहे की तो दत्त म्हणून हजर झाला. म्हणजे कुणाचं नाव काढलं आणि तो दत्त म्हणून हजर झाला. का? कारण स्मरणाने आपल्यासमोर प्रकट होणारे, स्मरण केल्याबरोबर आपल्यासमोर येणारे असे तसे हे विदेही मुक्त संत जे आहेत त्यांचा जो योगाचा अधिकार आहे तो जो योगाचा अधिकार आहे तो योग अधिकार असा आहे की त्या अधिकाराने ते आमच्याकरता काहीही करू शकतात. म्हणजे मी तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगायचं तर आमच्या त्या राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये मी दर्शनाला गेले होते. तिथे एक मनुष्य आला आणि तो एकूण जे सगळं त्याची अवस्था म्हणजे काय या माणसाला झालं आहे ती प्रदक्षिणा घालत होता. तर मी ते गृहस्थ थांबले, मी पण थांबले. मी त्यांना म्हटलं अहो काय झालं आहे तुम्हाला? ते म्हटले बाई मलाच कळत नाही की हे कसं काय सगळं घडलं आहे. म्हटलं काय झालं? तर मी म्हटली एवढं सगळं लागलेलं ते काय टाके ती काय अवस्था निकडनं हाताला जखमान एवढ्या टाक्यांच्या आणि जखमांच्या हातावरती खुणा होत्या. ते म्हणाले मी ड्रायव्हर आहे म्हणाले पण माझ्याबरोबर माझ्या क्लिनरला मी चालवायला मधनं देतो तसं माझ्या सांगलीच्या वाटेवरती मी त्याला चालवायला दिलं आणि त्याच्या शेजारी बसलो मी आणि आम्ही गाडी घेऊन जात होतो. तर काहीतरी त्याचा अंदाज चुकला असेल, लक्षात आलं नसेल, पण पुढच्या ट्रकमध्ये सगळ्या लोखंडाच्या सळया होत्या आणि हा चुकला आणि त्या लोखंडाच्या सळयावरती ह्यांचा जो काय मेटॅडोर असेल काय असेल ते वाहन त्याच्यावर गेलं. तर ती सळई यांच्या मेंदूत घुसली, अंगात घुसली. बरं मिरज सांगली इथून थोडेच लांब बाहेर पडलेले होते. ते म्हणाले मला त्या माझ्या माणसानी का त्याला काहीच नाही लागलं, सळया इकडे होत्या, हा शेजारी बसलेला ह्याला लागल्या, हा भयानक जखमी झाला. त्या माणसाने घरी फोन केला, त्या लोकांना सांगितलं मी सांगलीच्या का मिरजेच्या त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतोय वगैरे. त्याप्रमाणे म्हणाले मला तिथे घेऊन गेले. ते घरचे लोक तिथे अजून येऊन पोचतच होते. पण म्हणाले आम्ही तिथे जेव्हा पोचलो हा माणूस जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी होती की एवढी इमर्जन्सी असूनसुद्धा त्याला कोणी आत घ्यायला तयार नाही. तो तसाच बाहेर. आणि शेवटी त्याच्या घरचे लोक आले. त्यांनी सांगितलं अहो यांचं काहीतरी पहा आणि ह्या माणसाला काहीतरी करा. काय कोणी तिथे त्याची दखल, त्याला बाहेर एका स्ट्रेचरवरती तो पडलेला होता आणि तसाच त्याला तिथे ठेवलेला होता. रात्र झाली तेव्हा कोणी कॅज्युअल्टीचा माणूस आला आणि त्या माणसाने रात्री त्या माणसाला पाहिलं. मग त्यांनी त्या सर्जनला बोलावलं. त्यांना म्हणाले यांचं ऑपरेशन करावं. सर्जन म्हणाले हे कठीणच आहे सगळं प्रकरण पण त्याचं ऑपरेशन करूया. असं त्यांनी जेव्हा ठरवलं तर म्हणाले आपण पाहू उद्याला इमर्जन्सी ऑपरेशन करू या माणसाचं. तरीसुद्धा त्याला बिचारायला आज जागाच नाही आहे, तिथंच बाहेर ठेवून दिलेलं होतं. आता त्याच्या घरची माणसं वगैरे आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची ऑपरेशनची वेळ काय 9 साडेनऊ काय जी ठरलेली होती त्या वेळेप्रमाणे ते डॉक्टर्स आणि हे सगळे ह्याची प्रिपरेशन हे सगळ्या यांनी ते सगळे यायला लागले आणि त्यांनी हा पेशंट कुठे आहे काय नाही बघितलं. अक्षरशः आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल त्या माणसाचं ऑपरेशन झालेलं आणि तो सगळा व्यवस्थित ड्रेसिंग करून तो मनुष्य ओके त्या स्ट्रेचरवरती. त्या डॉक्टरांनी पाहिलं तेवढं याला बँडेज कोणी बांधलं का काय केलं त्यांना राहवलं नाही. त्यांनी त्याला जे ऑपरेशन नंतर ज्या त्या जखमा बांधलेल्या होत्या त्या सोडून पाहिल्या तेव्हा ह्याचं ऑपरेशन झालं आहे आणि कोणत्या मेथडनी हे ऑपरेशन केलं आहे हेच आम्हाला कळत नाही. हो म्हणजे आम्ही नॉर्मली ज्या मेथडनी ऑपरेशन्स करतो याला काहीच ह्या ऑपरेशनमध्ये आम्हाला वाटलं तेवढे स्कार नाही काही नाही. म्हणजे तेवढ्या सगळ्या जखमा भरायला पाहिजेत ना, म्हणजे तितके टाके पडायला पाहिजेत, म्हणजे तितकी जखम लांब पाहिजे, असा तेवढा स्कार निर्माण होईल असं काही नाही. तो मनुष्य त्या दिवशी दुपारी शुद्धीवर आला
आणि तो शुद्धीवर आल्यानंतर तो त्या माणसाला विचारलं की अरे हे रात्रीतून तुझं ऑपरेशन केलं कोणी? तो म्हणाला मला माहीत नाही, पण म्हणाला मला स्वप्न पडल्यासारखं भासतं की असे 2-3 मोठमोठे लोक आले होते, उंचीला खूप मोठे होते, शुभ्र कपडे घातलेले लोक होते, ते आले आणि त्यांनी माझं ऑपरेशन केलं आणि त्यांनी सांगितलं तू काही काळजी करू नको, तुला काही धोका नाही, आणि ते निघून गेले. आणि तो म्हणाला जो ऑपरेशन करणार होता त्याचा चेहरा माझ्या लक्षात आहे, त्याला माहीत पण नाही हे कोण राघवेंद्र स्वामी आणि कोण काय आहे. आणि तो एका म्हणजे प्रसंगामध्ये जेव्हा एका मंदिरात गेला आणि त्यांनी तो फोटो पाहिला तर तो म्हणाला ह्याच माणसाने माझं ऑपरेशन केलं. तर त्यांनी सांगितलं की ह्यांनी येऊन माझं ऑपरेशन केलं. मग त्यानंतर तो इथे आपल्या अविनाश भोसले यांच्या इथे त्याचं राहायची जागा होती जिमखान्यावर आपल्या नटराज सिनेमाच्या जवळ. तर तिथे तर तो माणूस म्हणाला मी आता कामाकरताच पुण्यात येतो तेव्हा मी तिथे राहतो. तर म्हणाले इथं राघवेंद्र स्वामींचं मंदिर आहे म्हणून येतो. मला आश्चर्यच वाटतं की हे कसं झालं आहे. म्हणाले तुम्ही बघताय खूप चांगली स्थिती आहे, म्हणजे माझा मेंदू काय माझं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हे काही नाही, काही नाही, म्हणजे काय आश्चर्य आहे. पुण्य आहे काहीतरी की ज्याच्यामुळे, म्हणून त्यांनी जे म्हटलंय ना की योगी विदेह मुक्त, काय त्यांची कार्यकारण परंपरा असेल आपल्याला माहीत नाही. हो, ते थक्क म्हणजे थक्क झाली डॉक्टर मंडळी, आश्चर्यचकित झाली की हे असं झालंच कसं, केलंच कोणी. कारण त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. कोणी जर राघवेंद्र स्वामी आले वगैरे ते तर त्याला कळलंही नाही, कोणी जरी येऊन गेलं त्यालाच माहिती नाही तर तो काय. पण त्यांनी जे काही येऊन गेले आणि केलं म्हटलं याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. सांगण्याचा हेतू असा की हे संत काय करतील सांगता येत नाही. अशी अनेक उदाहरणं लोक अनुभवतात की त्या अनुभवामधून लोकांच्या लक्षात येतं की होणारं दुखणं निघून गेलं. मी आपल्याला पूर्वी पण एकदा कदाचित सांगितलं असेल, मी माझ्याच गुरूंचा अनुभव की त्यांचाच एक शिष्य म्हणा, त्याला कॅन्सर सांगितलं ना मी तुम्हाला की तो एका क्षणात बरा झाला. जो ग्रेड 4 कॅन्सर आहे तो काय ती पुडी दिली आणि काय केलं ते कसल्या गोळ्या वाटून दिल्या, 2 वेळच्या गोळ्या वाटून देऊन कधी कॅन्सर बरा होतो. पण असं घडतं तर त्यांनी काय म्हटलं आहे की एक योगी विदेह मुक्त समाधानी. देहामध्ये असताना तरी या सगळ्या सत्पुरुषांना काही मर्यादा आहे, पण म्हणाले देहाच्या पलीकडे गेल्यानंतर ते म्हणतात योगाचं सगळं सामर्थ्य त्यांचं प्रकट होतं. आणि ते मनुष्याला म्हणजे आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी आता काय करणार, पण जो ज्ञानेश्वरांना आळवतो त्याला ज्ञानेश्वरांचा अनुभव येतोच, आल्याशिवाय राहत नाही. समर्थांचा अनुभव आल्याशिवाय राहत. ते मी आपल्याला तुळशीबागवाल्यांचा सांगितला, आपण त्यांच्या समोरच पाहिला, त्यांचाच अनुभव आहे की त्यांनी समर्थांचा अनुभव घेतला. सचेतनते जीवनमुक्त, अचेतनते विदेहमुक्त. स्वच्छ केली व्याख्या की जे चेतनेत म्हणजे शरीरात आहेत ते सदेहमुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत. अचेतन जे देह सोडून गेलेले आहेत ते विदेहमुक्त आहेत. दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. आणि ह्या दोघांच्यापेक्षाही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर म्हणजे त्यांच्याकडे योगाचं सगळं वैभव आहे. वर जसा विदेहमुक्तामध्ये योगी शब्द वापरला त्याच्याही पुढची एक स्थिती म्हणा किंवा त्याच्यासारखा एक अगदी ज्याला व्याख्या म्हणू ती व्याख्या अशी करतात ते की ज्याचा प्रकृती म्हणजे ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीमध्ये ज्यांनी जय प्राप्त केला. आता विज्ञान जर आपण प्रकृती ज्ञानाला म्हणत असू किंवा भौतिक ज्ञानाला म्हणत असू तर या सगळ्यावरती त्यांना नियंत्रण प्राप्त झालेलं आहे. आणि तसंच ज्ञान म्हणजे परमार्थ ज्ञान म्हणू तर तेही त्यांना प्राप्त झालेलं आहे. असे हे जे दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे ते देहानी संचार करत असतात, देहानी प्रकट होत असतात. आणि म्हणून ते म्हणाले असे नित्यमुक्त आहेत. म्हणजे स्वरूपबोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू.